न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पैठण येथे यंदा शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी महोत्सवाचे 426वे वर्ष असून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांना आरोग्य, स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा आदी सुविधा देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे असे आवाहन आमदार विलास भुमरे यांनी केले आहे। पैठण येथील नाथ समाधी मंदिरात शनिवारी नाथषष्ठी यात्रा महोत्सव पूर्वतयारी बैठक आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा वारे, दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, विनोद बोंबले, नगराध्यक्षा विद्या कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, सार्वजनिक बांधकाम अभियंता राजेंद्र बोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुमारे, नामदेवराव खरात, सतीश आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नाथषष्ठी यात्रा महोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भाविक पायी दिंडीने नाथनगरीत दाखल होतात। येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी रस्ते, स्वच्छता, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाळवंट पात्र रिकामे करून वाळवंटाची स्वच्छता करावी आदी सूचना उपस्थितांनी मांडल्या। यावेळी आमदार भुमरे यांनी विविध खात्यांमार्फत नाथषष्ठी यात्रा तयारीचा आढावा घेतला। यात्रा काळात शहरातील विविध भागात दिंडी बसण्याच्या ठिकाणी वाळवंटात आणि शहरात स्वच्छता ठेवावी, एसटी महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात, वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, यात्रा काळात वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी याबाबत सूचना करण्यात आल्या। सुविधा जास्तीत जास्त चांगल्या देता येतील याचं नियोजन करत आहोत। त्या अनुषंगाने स्वच्छतेकरता एक वेगळ्या मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला काम दिलेलं आहे। ते उद्यापासून काम सुरू करत आहेत आणि शहरात जिथे जिथे दिंड्या येतात, जिथे जिथे दिंड्या असतात तिथे तिथे प्राधान्याने आधी काम करायला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर बाकीचं पूर्ण शहरही कव्हर करणार आहे। त्यानंतर नाथषष्ठीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कामाचे साधारण 44 कामांचे वेगवेगळे टेंडर आम्ही केलेले आहेत जे आज ओपन होणार आहेत आणि त्यानंतर त्यांना सोमवारी वर्क ऑर्डर दिली जाईल आणि सोमवारपासून फुल फ्लेज्ड नाथषष्ठीचं जे काम असतं प्रत्येक कंत्राटदार आम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही करून घेणार आहे। पाणी पुरवठ्याचं जसं आता अभियंत्यांनी सांगितलंय तसं भरणा लाईनचं काम पूर्ण होत आहे आणि कावसाच्या टाकीवरनं आपण सप्लाय सुरू केलेला आहे। नारळा आणि नगर परिषदची जी टाकी आहे तिचं या 2 दिवसात टेस्टिंग करून तिच्यावरनं पण आपण पाणी सुरू करणार आहे। यावेळी आगार प्रमुख गजानन मडके, पंचायत समितीचे राजेंद्र कांबळे, गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण, सतीश आखेगावकर, राजेंद्र कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव नितीन विखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पंडित किल्लारीकर, महावितरणचे सुजित वंगळ, पवन लोहिया, श्याम काळे, सुनील हिंगे, प्रशांत जगदाळे, स्वप्नील साळवे, जालिंदर आडसूळ, ज्योती काकडे, अजित पगारे, विजय सुते आदींसह विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते। न्यूज सुपरवनसाठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।